हे बघा, आज आपण रविवार सणचा वार, सूर्याचा वार, आणि आज प्रदोषकाळ आहे आणि हे प्रदोषकाळ आणि शिवरात्री आहे. आपण त्याची दोघांची पण ब्लेसिंग बघणार. बघा, आज सणचं काळ आलं आहे, म्हणजे सण आज तुम्हाला रविवारी ब्लेसिंग देते सूर्यदेव तुम्हाला, म्हणजे तुमचं नवीन आयुष्याची सुरुवात होते, एक प्रकाश देते तुम्हाला सूर्य, म्हणजे तुम्हाला नेम फेम, परत प्रॉस्परिटी, फुल आहे, प्रॉस्परिटी आहे. बघा, घोडा आहे, म्हणजे जलद गतीने तुमची प्रगती होते. नेम फेम, जिथे सूर्य असतो तिथे चंद्र पण येतो, म्हणजे हे वडील आणि हे आई वडील दोघांचा पण ब्लेसिंग येते आपल्याला. सूर्याची ब्लेसिंग आणि चंद्राची पण इथेच येते, चंद्र येतोच. हे बघा, तुम्हाला चंद्राची पण ब्लेसिंग मिळते, म्हणजे तुमच्या आयुष्यात बॅलन्सिंग होते. जे तुम्ही विचारत होता ह्याच्यात, तेव्हा जाऊन तुम्ही एक बॅलन्समध्ये येत आहे. चंद्राची ब्लेसिंग मिळते तुम्हाला सूर्याबरोबर. हे पण एक नंबरचं कार्ड, एक नंबर कार्ड पण सूर्याचंच कार्ड असतं. म्हणजे हे बघा, हे इन्फिनिटीचं कार्ड, म्हणजे तुमच्या ह्याच्यात भरपूर, म्हणजे आपण लास्टपर्यंत तुमच्या आयुष्यात मनी, पैसा, म्हणजे सगळंच येते. पॉवर येते, मॅनिफेस्ट, जे काही तुम्ही मॅनिफेस्ट करायला येते ते मनी, पॉवर, तुमचं इमोशन, प्रेम, रिलेशनशिप, फायनान्स, करिअर सगळंच होतं. म्हणजे मॅजिक होणार, अचानक काहीतरी तुमच्या आयुष्यात होणार. तुम्हाला वाटणार पण नाही हे माझ्या आयुष्यात का झालं, असं अचानक काहीतरी तुमच्या आयुष्यात होणार. येलो प्रॉस्परिटी, म्हणजे अचानक काय पटापटा अचानक काही गोष्टी घडतील तुमच्या आयुष्यात, तुम्हाला कळणारच नाहीत. असं तुम्हाला वाटलं नव्हतं की तुमच्या आयुष्यात चेंज होणार आहे, पण अचानक चेंज होणार. असं आहे बघा, मॅजिशियन, हे पण सूर्याचं कार्ड. आता हे डेटचं कार्ड म्हणजे आज सोमवार आहे, शिवरात्री आहे, प्रदोष काळ आहे. प्रदोष काळ म्हणजे हा काय देत म्हणजे आपण कोणाला म्हणतो, यमराजाचंच हे म्हणतो, पण आपल्या मृत्यूचं कोण ठरवतो, महाकाल ठरवतात. आपल्या मृत्यूला कोण वाचवतं, आपल्याला महाकाल तेच ठरवतं आपल्या मरणाचं जगण्याचं. हे म्हणजे हे बघा, म्हणजे आपल्या, आणि हा राहूचं 13चं कार्ड आहे, म्हणजे 134 राहू पण, म्हणजे राहू पण तुमचं चांगलं होते, म्हणजे महाकाल, म्हणजे शिवांची ब्लेसिंग आली, म्हणजे शंकर तुमच्या आयुष्यातल्या सगळ्या गोष्टींचा नाश करतात, वाईट गोष्टींचा, आणि चांगल्या गोष्टी तुमच्या ह्याच्यात, म्हणजे रिबर्थ होते. सूर्याचं कार्ड म्हणजे रिबर्थ आलं तुमच्या ह्याच्यात, म्हणजे सगळं नवीन तुम्हाला आयुष्यात भेटणार. म्हणजे सगळ्याचं देत होणार पाठी, असं. आता हे बघा, इथे शंकर आली, म्हणजे कालभैरव, समजा ह्याचं पण कालभैरवाचंच हे कालभैरव पण आपण द्यायचं. म्हणजे बघा, तिथे महाकाली पण येते, म्हणजे देवी आली तुम्हाला, महाकाली आली तुमचे बघा आशीर्वाद द्यायला. शंकर आलं म्हणजे तिथे महाकाली पण आली. महाकाली हे म्हणजे देवाशी तुम्ही कनेक्ट होते, हार्टचक्र कनेक्ट होते, क्राऊन चक्र तुमचं कनेक्ट होतं आहे. म्हणजे महाकाली तुम्हाला भरपूर आशीर्वाद देते. तुमच्या सगळ्या मॅनिफेस्ट करणं, जे तुम्ही मॅनिफेस्ट कराल ते महाकाली तर सगळं तुमचं पूर्ण करणार. करिअर, फायनान्स, रिलेशनशिपमध्ये सगळ्यात हे करणार. बघा, इथे पण चंद्राचं हे, म्हणजे तुमचं बॅलन्सिंग होतं आहे आयुष्यामध्ये, भरपूर हे होणं. म्हणजे कालीमाता तुम्हाला भरपूर आशीर्वाद देते, म्हणजे सगळ्या इच्छा कालीमाता पूर्ण करणार. हे बघा, म्हणजे तुमच्या आयुष्यात जे कोण देवील होता, निगेटिव्ह होते घरात, वास्तुदोष काही होता, पितृदोष, ते बघा इकडनं तर तुमचं संपणार आहे. सूर्य त्याचा एंड करणार. हे बघा, सूर्य कोणाचा सांगा आता. सूर्य बघा, सूर्य हे कोणाचं हे आहे, सूर्य हे आपलं पित्रांसाठी पण असतं. म्हणजे आपल्याला घरात पितृदोष असेल, वास्तुदोष असेल आपला, तर सूर्य कमजोर असणार तुमचं, पितृदोष पत्रिकेत असेल तर. आणि पितृदोष जिथे असतो तिथे डेव्हिल हा तुमच्या आयुष्यात असतो. म्हणजे पित्रांच्या रूपात किंवा घरात वास्तूच्या रूपात डेव्हिल हा तुमच्या घरात असतो. म्हणजे सूर्य आला आहे म्हणजे तुमचा हा डेव्हिल निघून जाणार तुमच्या घरातून. तुमच्या सूर्य चांगला झाला म्हणजे तुमचं घरातले भूतप्रेत काय बाधा काय असेल घरात, वास्तुदोष, पितृदोष, तो तुमच्या घरातून निघून जाणार. हे आलं म्हणजे. आणि महाकाली येते तर कालीमाता तर राक्षसाचा नाशच करते, मग कालीमाता तर करणारच नाश. तर हे बघा, हे पण एक तुमचं कार्ड आहे. म्हणजे इथे पण ब्लॅक एनर्जी दाखवते, म्हणजे तुमच्या ह्याच्यामध्ये कोणी तुमच्यावर वार केलेत, खूप भरपूर वार केले, तुम्हाला जखमा दिलेत कोणी. हे बघा, 10 ऑफ सॉर्ट, 10 म्हणजे हे पण सूर्याचंच कार्ड, म्हणजे तुमचं मागचं सगळं निघून जातून सूर्य रिबर्थ करते तुमच्या आयुष्यातलं. हे जे मागचं काही तुमचं टेन्शन होतं आयुष्यातलं, ते सगळं तुमचं निघून जाणार. वाईट कर्म मी फुल डिटेलमध्ये सांगत नाही, कारण तुमचं मन निगेटिव्ह नको व्हायला, मला तुमचं मन पॉझिटिव्ह करायचं आहे. यात भरपूर काही सांगण्यासारखं आहे. फक्त एवढंच सांगेन की निगेटिव्ह एनर्जी तुमच्या घरातून निघून जाईल आणि पॉझिटिव्ह एनर्जी येते तुमच्या घरात. हे बघा, म्हणजे देव तुम्हाला इथे पेंटिकल देतो, म्हणजे देवा बघा, हे देवाकडून गिफ्ट मिळते तुम्हाला. म्हणजे देव तुम्हाला एक मनीची ऑपॉर्च्युनिटी देतो आहे, मनी देते कुठच्या ना कुठच्या रूपामध्ये तुम्हाला देव तुम्हाला. हे बघा, इकडे पण हरियाली आहे, म्हणजे देव ऑपॉर्च्युनिटी आहे मनीची. मनी आला म्हणजे जे तुमच्याकडे करिअरची पण ऑपॉर्च्युनिटी येऊ शकते. फायनान्स आलंच, मनी आलं म्हणजे, मग फायनान्स करिअर आलं म्हणजे रिलेशनशिप पण चांगलं होणार. म्हणजे सगळ्यातच तुमचं चांगलं होतं, देवाकडूनच गॉड गिफ्ट मिळतं आहे.
हे बघा, हे पण एस ऑफ सॉर्ड, हे पण देवाचाच आशीर्वाद आहे, देवाचं गिफ्ट. म्हणजे देव तुम्हाला एक पॉवर पण देते. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीचं पासून लढण्यासाठी एक देव तुम्हाला पॉवर देते, पॉवरच्या भूमिकेत आणते. बगलामुखी ही बगलामुखी काली माता तुम्हाला ही बघा पॉवर देते तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टीपासून वाचवण्यासाठी. बघा आता हे फुल, हे बघा इथे पण सूर्याची ब्लेसिंग आहे तुम्हाला. म्हणजे किती सूर्याची ब्लेसिंग, म्हणजे सूर्य हे करते. म्हणजे तुम्ही हे बघा इथे नव्याने काहीतरी करते. तुम्ही एक यूट्यूबर असाल किंवा काय क्रिएट करू शकाल, काय लिहिणार असाल किंवा काय बिझनेस ओपन करणार असाल किंवा काय गव्हर्नमेंट जॉब येणार असेल, खूप उत्साही आहे तुम्ही ते करायला. आता तुम्ही मागे बघणार नाही, सर्व पुढे जाणार नाही, सगळ्या गोष्टी हे करणार आहे. मागचा कसला विचार न करता आनंदाने पुढे जाणार आहे. फक्त तुम्ही एवढ्या आनंदात जाल की मागे जरा सावरायला पाहिजे ना. पण तुमच्या जे काय वाईट झालं, कोणाची नजर वगैरे लागेल तर बघा देव तुमच्या पाठीमागे आहे. देव तुम्हाला ब्लेसिंग देतो आहे, देव पाठी आहे तुमच्या, थोडं तुमचं रक्षण करतो आहे. हे बघा पेज ऑफ कप्स, पेज ऑफ कप्स म्हणजे पण उत्साही. म्हणजे तुम्हाला काहीतरी कोणाचं लग्न जमलं नसेल तर प्रपोजल येईल, कोणाचं रिलेशन चांगलं नसेल, ह्या निगेटिव्ह एनर्जी मध्ये नवरा बायकोचं, तरी रिलेशन चांगलं होईल. नवऱ्याकडनं गिफ्ट मिळेल किंवा कोण तुम्हाला ऑफिसमधून कुठून छान गिफ्ट येईल किंवा जॉबचं प्रपोजल येईल, करिअरबद्दल प्रपोजल येईल तुम्हाला, काहीतरी चांगली ऑपॉर्च्युनिटी येईल कशाबद्दल तरी. बघा आणि आता एवढं हे सगळं झालं तर तुम्ही आता एवढे कष्ट करताय सगळ्या गोष्टी, तर तुमच्याकडे पेंटिकल येणार ना. म्हणजे जे तुम्ही ऑलरेडी पैसा कुठे गुंतवला आहे तुम्ही कशामध्ये, तो आता तुम्हाला मिळणार आहे. पहिलं तुमचं ब्लॉकेज होतं सगळं मनीसाठी. आता ह्या निगेटिव्ह एनर्जीमुळे सगळं तुमच्या ह्याच्यात रिलेशनशिप, मनी, सगळं करिअर तुमचं ब्लॉक झालं होतं. त्यामुळे तुमचा पैसा अडकला होता. बघा हा पैसा जो अडकला होता ना, तो आता सगळा देव तुम्हाला ब्लॉकेज सोडवणार आणि तुमचा पैसा तुम्हाला रिटर्न करणार आहे. तुम्ही विचारत राहता पैशाच्या, कुठून पैसा, कशी सेविंग करायचा, पैसा कसा येणार, ह्या विचारात राहता. कष्ट केलेला माझा पैसा कधी मला मिळणार, हे बघा देव आता तुम्हाला देतो आहे. काली माता तुम्हाला ते हे मार्ग, जे ब्लॉकेजेस आहेत तुमच्या आयुष्यात सगळे, करिअर, मनी, रिलेशनशिप, सगळं ते सगळं फायनान्समध्ये वगैरे ब्लॉकेजेस सोडवून तुम्हाला आता मनी देणार आहेत. त्यामुळे तुम्ही आता विचार करू नका पैशाचा. हे बघा आणि हे किती नंबर कार्ड आहे, 7 नंबर कार्ड आहे. हां 7 नंबर कार्ड म्हणजे हा पण, हे बघा दुसरं पण 7 नंबर कार्ड आहे. 7 म्हणजे केतूचं कार्ड. म्हणजे तुम्ही आता स्पिरिच्युअल मार्गाकडे जात, म्हणजे देवाच्या मार्गाकडे जात आहे. तर इथे पण तुम्ही बघा, तुम्ही तुमच्यासाठी मागचं सगळं हे करून, तुमच्यासाठी कोण काही खड्डा खोदते ह्याचा विचार न करता तुम्ही त्याचं मागे जाऊन स्वतःसाठी सेफ्टी संरक्षण करताय. तुमचं एक स्वतःचं बिझनेससाठी वगैरे काय संरक्षण करते स्वतःचं. पॉन्डची एनर्जी म्हणजे फायर एनर्जी आहे. म्हणजे तुमच्यामध्ये काहीतरी करण्याची फायर एनर्जी आहे. मागे वळून नाही, पण पुढे जायचं आहे तुम्हाला. आता हे कालीमातेचं पण, हे चंद्राचंच काढ सेकंद. म्हणजे चंद्र चांगला होतो आहे तुमचा, सूर्य चांगला होतो आहे, हे राहूचं पण म्हणजे राहू पण चांगलं होतं आहे. आणि जिथे जिथे वास्तू दोष, निगेटिव्ह एनर्जी असते तिथे आपला राहू कमजोर असतो, रवी कमजोर असतो, शनी कमजोर असतो, केतू पण कमजोर असतो ह्या ह्याच्यामुळे. त्यामुळे तुमचा केतू चांगला होतो आहे, राहू चांगलं होतं आहे, सूर्याची ब्लेसिंग आली आहे तुम्हाला. बघा आणि हे नाईट, हे बघा हे नाईट ऑफ सॉर्ड्स. नाईट ऑफ सॉर्ट्स म्हणजे एक तुम्ही जलदगतीने तुम्ही ह्या गोष्टीकडे बघणार आहात, पुढे जाणार तुम्ही सगळ्या गोष्टीने लढायला. आणि जलदगतीने तुमच्याकडे काहीतरी येते, एक पॉवर देव देईल, काहीतरी तुमच्याकडे जलदगतीने येते, रस्त्यात येते, मार्गात आहे. बघा तुमच्याकडे जलदगतीने येते, तुम्ही थांबणार नाही, तर पुढे जाणार आहात. हे बघा हे पण नाईट ऑफ कप्स म्हणजे जलदगतीने तुमच्याकडे बिझनेसची ऑपॉर्च्युनिटी किंवा लग्नाची ऑपॉर्च्युनिटी, लग्नासाठी काहीतरी जलदगतीने येते. बघा हे पण नाईट ऑफ कप्स. इमोशन चांगले होतील, प्रेम चांगलं होईल नाईट गतीने. हे बघा गतीने होते तुमच्याकडे. एवढी सुंदर कार्ड आले तुम्हाला. बघा देवा आता एंड ऑफ द बॉटम्स काय आहे बघा. एंड ऑफ बॉटम्स पण पेज ऑफ पेंटिकल. हे बघा पेज ऑफ पेंटिकल, इथे पण पेज ऑफ पेंटिकल म्हणजे इथे पण मनी, म्हणजे देव तुम्हाला इथे मनी देते. बघा तुम्ही काहीतरी चांगलं करणार आहात आयुष्यात, काहीतरी क्रिएटिव्ह करणार आहे, त्याचं तुम्हाला देवी फळ देणार आहे तुम्हाला. बघा एज ऑफ पेंटिकल. हे बघा हे 9 म्हणजे 9ची एनर्जी, फायर, मंगळ चांगलं होतं आहे. तुम्ही कोणत्याही बघा जे काही तुम्हाला लोकांनी टेन्शन दिलं, काय दिले, तुम्ही त्याचा विचार नाही करताय, तुम्ही तुमचे कष्ट करताय. हे बघा 8 ऑफ कप्स. 8 म्हणजे ही शनिदेवाची ब्लेसिंग. 8 म्हणजे शनीचं कार्ड. म्हणजे इथे तुमचं बघा, मी बोलली ना, जिथे शनी पितृदोष असतो ते शनी पण कमजोर असतो, म्हणजे शनी पण आता तुमचं चांगलं होतं आहे. 8 ऑफ कप्स म्हणजे भरपूर तुमचे शनिदेव
तुम्हाला भरपूर ऑपॉर्च्युनिटी येतो आहे. सगळे मॅनिफेस्ट कराल जे तुम्ही ते पूर्ण होते आणि तुम्ही ह्या पैशाचा न विचार करता तुम्ही आता स्पिरिच्युअल मार्गाकडे जाणार. तुम्ही ह्या गोष्टीचं टेन्शन नाही घेणार. तेव्हा हे तर तुम्ही ह्या टेन्शनमध्ये असायचं, रात्र तर झोपत नव्हता, तुम्ही हँग झाल्या होत्या या सगळ्या गोष्टींमुळे, स्टक झालं होतं तुमचे सगळं बिझनेस वगैरे स्टक झालं होतं, तुम्ही काय पुढे मार्ग निघत नव्हता. आहे बघा नाईट ऑफ पेंटिकल्स, म्हणजे हे पण पेंटिकलचं कार्ड, म्हणजे तुमच्याकडे जलद गतीने काहीतरी मनी ऑपॉर्च्युनिटी वगैरे येते. हे बघा इथे पण हे बघा सेवनचं कार्ड, हे बघ स्पिरिच्युअल म्हणजे केतू चांगला होता. इथे हे पण तुमचं बघा देवाची ब्लेसिंग, शंकराचं वार आहे, शंकर ब्लेसिंग देते बघा तुम्हाला, जे तुम्ही मॅनिफेस्ट कराल ते मिळणार आहे. कप्स आहेत बघा, आणि इथे पण हे बघा, हे तर मस्त मोठं कार्ड आलं. हे बघा बघा हे पण हे शनीचं कार्ड आहे, हे पण शनीचं कार्ड आहे. हे शनीचं कार्ड, हे कार्मिक कार्ड, शनीचंच कार्ड म्हणजे कर्मदाता कोण आहे? शनी आहे. शनी तुमचे सगळे मागचे कर्म संपवतो आहे आणि नवीन रिबर्थ होत आहे, तुमच्या न्यू कर्म चालू होत आहेत तुमचे. त्याच्यामुळे तुम्हाला इथे पित्रांची पण ब्लेसिंग आहे, देवाची पण ब्लेसिंग आहे. सांगते ना, जिथे पितृदोष असतो तिथे शनी, राहू, केतू हे त्रास, सूर्य हे त्रास तुमच्या आयुष्याला असणारच असणार. नाही बघा तुमचे हे सगळे त्रास संपत आहेत आणि तुमचं हे चांगलं रिबर्थ होतं आहे तुमचं. हे बघा नव्याने तुमच्याकडे सगळं आहे ना, म्हणजे वर्डचं कार्ड आहे. वर्ड आहे म्हणजे नेमफेम पण आलं तुम्हाला, म्हणजे सगळं तुमच्या आयुष्यात नव्यानेच चालू होते बघा. आणि एज ऑफ सॉर्ट्स बघा किती बघा एज ऑफ कप्स, एज ऑफ सॉर्ट्स बघा, हे पण हेरोपणचं कार्ड आहे बघा. गुरुची ब्लेसिंग येते, किंवा तुम्ही गुरु म्हणून हे काम कराल. हे बघा तुम्हाला काहीतरी चावी मिळणार आहे, कुठून तरी कसली तरी चावी मिळेल तुम्हाला. बघा इथे चावी आहे, कुठची तरी चावी मिळेल तुम्हाला, नॉलेजची चावी मिळेल, पैशाची चावी मिळेल. आणि हा 5 नंबर म्हणजे बुधग्रह पण चांगलं होतं, आणि बुधग्रह होतं चांगलं तिथे आपली सरस्वती पण असते. हे बघा इमोशन्स, प्रेम्स म्हणजे भरपूर प्रेम येते तुम्हाला. हे बघा आता हे बघा स्ट्रेंथचं कार्ड, म्हणजे दुर्गादेवी पण आली बघा. जिथे शंकर आहे तिथे दुर्गादेवी तर येणारच नाही बघा. पार्वती स्ट्रेन देते तुम्हाला, पॉवर देते. किती सुंदर कार्ड आहे तुमचं. आणि हे बघा हे 3 नंबरचं कार्ड, हे 3 वॉन्ड्स म्हणजे तुम्ही बाहेरगावी पण जाऊ शकता, बाहेर पण तुमचा बिझनेस करू शकता. हे बघा किती सुंदर कार्ड आहे. हे क्वीन ऑफ कप्स म्हणजे सगळं चालू तुमचं. हे बघा अरे वा, सेलिब्रेशन करताय तुम्ही. हे बघा एस ऑफ पेंटिकल्स बघा, एस ऑफ पेंटिकल कप्स, 3 ऑफ कप्स म्हणजे तुम्ही सगळ्या गोष्टीचं सेलिब्रेशन करताय, म्हणजे किंग होते तुमच्याकडे भरपूर मनी. क्वीन राजा राणी बघा, म्हणजे तुमच्याकडे नारायण पण येतं आणि पार्वती पण येते बघा, लक्ष्मी पण येते बघा. क्वीन ऑफ कप्स म्हणजे राजा राणी बघा, आणि तुम्ही सेलिब्रेशन करताय सगळं झाल्यावर. किती सुंदर ब्लेसिंग आली आज प्रदोष काळाची, आणि सूर्याने सुंदर ब्लेसिंग दिली सगळ्यांना. देवा माझ्या सगळ्या सोल परिवाराला अशीच ब्लेसिंग दे सुंदर. थँक्यू माझे सोल परिवार. ओम नमो भगवती वासुदेव नमः.